खर्च 1.5 GB संपला की मग परत मग अवघड होते सगळं. एम आय ऑडिबल? आवाज येतोय सगळ्यांना माझा? हॅलो स्टुडंट्स. सर. हो सर. एक्स्ट्रीमली सॉरी, काय झालं मोबाईलची रेंज गेली. ना चालते सर, काय विषय नाही. आणि तिकडं लँडलाईन म्हणजे जे दुसरं इंटरनेट असतं कॉलेजचं ते पण बंद आहे, त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झाला. आवाज येतोय ना माझा? ठीक आहे. हो सर. फायनली आपण काय सोल्युशन काढून येतोय. जरा तुम्ही थोडस म्यूट व्हा, बाकीचे जे कोण बोलतायत त्यांनी थोडं म्यूट झालं तर बरं पडेल. ठीक आहे. तर तुम्हाला क्वेश्चन दिला होता, व्हॉट इज मेटल ऑफ पॉर्फिरिन, अँड काय सांगितलं होतं, राईट द रोल ऑफ दी, आठवतंय का? क्वेश्चन काय दिला होता? येस, राईट ए शॉर्ट नोट ऑन ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन बाय द हिमोग्लोबिन असं म्हटलं होतं, बरोबर आहे. व्हॉट इज मेटल ऑफ पॉर्फिरिन अँड राईट ए शॉर्ट नोट ऑन ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन बाय द हिमोग्लोबिन. आणि मला वाटतं 32 जणांनी असाइनमेंट जे आहे ती सबमिट केलेली आहे, आणि जवळजवळ 70 जण आपल्या ग्रुपला जॉईन आहेत. अजून म्हणजे 38 जण, म्हणजे 38 स्टुडंट्स आर रिमेन टू सबमिट देअर असाइनमेंट्स. तर आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू who are remain to submit the assignment on or before the Sunday. संडे पर्यंत काय करा की तुम्ही असाइनमेंट जे आहे ते असाइनमेंट काय करा, सबमिट करा, की जेणेकरून मला ते असाइनमेंट चेक करता येतील. तर ज्यांनी कोणी असाइनमेंट सबमिट केलेले आहेत त्यांच्या असाइनमेंट मी इथं बघू शकतोय, आणि त्याच असाइनमेंट मी डायरेक्टली काय करू शकतो, इथे चेक पण करू शकतोय. म्हणजे असाइनमेंट तुमच्या मला दिसतात पीडीएफच्या फॉर्म मध्ये. काही जणांनी वर्ड मध्ये असाइनमेंट सबमिट केले बघा. ज्यांनी कोणी वर्ड मध्ये असाइनमेंट सबमिट केली असेल त्यांना माझी रिक्वेस्ट आहे परत एकदा की तुम्ही हाताने लिहा, त्याचे फोटो मारा, पीडीएफ मध्ये कन्वर्ट करा, आणि मगच ते असाइनमेंट जे आहे ते काय करा की सबमिट करा. तुम्ही वर्ड मध्ये जर लिहिले असेल तर ते असाइनमेंट ग्राह्य धरता येणार नाही, कारण तुमचं हँड रायटिंग इम्पॉर्टंट आहे. कारण वर्ड मधलं तुम्ही कुठेही सॉफ्ट कॉपी जी आहे ती कॉपी पेस्ट करू शकताय, बरोबर आहे का? हे तुम्हाला हाताने लिहायसाठी काम दिलेलं आहे. तर ज्यांनी कोणी वर्ड मध्ये सबमिट केली त्यांना रिक्वेस्ट आहे की ही और सी शुड राईट द असाइनमेंट ऑन द पेपर, and then he or she should take the snaps of this assignment and convert it into the PDF, and then attach this assignment under the respective question. ठीक आहे, कळालं असेल सगळ्यांना? आता ज्यांनी कोणी असाइनमेंट लिहिलेलं आहे 32 स्टुडंट्स, काही जणांनी सगळंच लिहिलंय, म्हणजे जे विचारलं नाही ते सुद्धा असाइनमेंट मध्ये लिहून टाकलेलं आहे. तर एक्सपेक्टेड ते नाहीये. एक्सपेक्टेड काय आहे की you should write the answer of the assignment, or you should write the assignments with respect to the questions. तुम्हाला जो क्वेश्चन विचारलाय 20 मार्क्स साठी क्वेश्चन दिलेले आहे, बरोबर आहे का? The mark which is allotted for this assignment is 20, and according to the weightage of the assignment you should write the answer as per the question. जसं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय त्या क्वेश्चन्स नुसार तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. काही जणांनी आपलं काय केलंय, रट्टा मारलाय, सगळं लिहा म्हणजे सगळं लिहिले, बरोबर आहे. म्हणजे क्वेश्चन काय, व्हॉट इज मेटल ऑफ पॉर्फिरिन, राईट ए शॉर्ट नोट ऑन द ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन बाय द हिमोग्लोबिन, असा क्वेश्चन आहे. तर आपण याचं जर मार्काचं सेग्रिगेशन करायला गेलो तर व्हॉट इज मेटल ऑफ पॉर्फिरिनला 4 मार्क आहेत, आणि पुढचा जो क्वेश्चन आहे, राईट ए शॉर्ट नोट ऑन ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन बाय द हिमोग्लोबिन, तर याला 16 मार्क आहेत, बरोबर. तर पहिल्यांदा एक्सपेक्टेड हे आहे की मेटल ऑफ पॉर्फिरिनचे डेफिनेशन तुम्ही द्यायला पाहिजे. त्यानंतर मेटल ऑफ पॉर्फिरिनचं जनरल स्ट्रक्चर काय असतं ते जनरल स्ट्रक्चर तुम्ही काढायला पाहिजे. आणि मग मेटल ऑफ पॉर्फिरिनची इन जनरल इन्फॉर्मेशन जी आहे तर ती इन जनरल इन्फॉर्मेशन तुम्ही काय करायला पाहिजे, द्यायला पाहिजे. सो दिस मच थिंग्स आर नेसेसरी इन द फर्स्ट सब क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर इन द सेकंड सब क्वेश्चन त्याच्यामध्ये काय केले, राईट ए शॉर्ट नोट ऑन ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन बाय द हिमोग्लोबिन, शॉर्ट नोट लिहायची आहे. ठीक आहे. तर इथं मग तुम्हाला ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन ऑफ द हिमोग्लोबिन हे त्याचं हिमोग्लोबिनचं फंक्शन आहे, बरोबर आहे. एक्सपेक्टेड काय, इट इज एक्सपेक्टेड दॅट यू शुड हॅव टू गिव्ह द डिटेल एक्सप्लेनेशन अबाउट द हाऊ हिमोग्लोबिन ट्रान्सपोर्ट्स द ऑक्सिजन फ्रॉम लंग्स टू द सेल्स. तर हे एक्सपेक्टेड आहे देणं.
पण त्याच्या अगोदर तुम्हाला काय द्यावं लागेल, यू शुड हॅव टू गिव्ह द इन जनरल इन्फॉर्मेशन अबाउट द हिमोग्लोबिन. म्हणजेच काय की हिमोग्लोबिन इट इज अ टाइप ऑफ द मेटल ऑफ पॉर्फिरिन विच कंटेन्स द हिम इज द मेन ग्रुप. मग आता हिम कडे यायला लागेल, परत तुम्हाला हिमची इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे. हिम म्हणजे काय ते सांगायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग पुढे तुम्ही काय करताय की हिमोग्लोबिन आणि मायोग्लोबिनचा फरक. मायोग्लोबिन विषयी इथं तुम्ही काही नाही लिहिलं तरी चालते बघा. You should not write anything about the myoglobin because we have not asked you about the myoglobin. Myoglobin विषयी तुम्हाला काहीच विचारलेलं नाही. पण बऱ्याच मुलांनी काय केलंय की they have written about myoglobin also. तर त्यांनी मायोग्लोबिन विषयी पण लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर it is not expected to write about the myoglobin, but it is expected to write everything about the hemoglobin. म्हणजे सेकंड क्वेश्चन तुम्ही कसा करायचा, डिवाइड करायचा 3 भागामध्ये. पहिला भाग काय असेल की इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन अबाउट दी हिमोग्लोबिन. त्याच्यानंतर मग सेकंड पार्ट काय असेल की मेकॅनिझम ऑफ दी ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन बाय द हिमोग्लोबिन. आणि थर्ड पार्ट काय असेल की फॅक्टर्स अफेक्टिंग टू द ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन बाय द हिमोग्लोबिन. हे 3 पार्ट तिथे येणं एक्सपेक्टेड आहे. 3 पार्ट सगळे क्लिअर कट दिसले पाहिजेत. जनरल इन्फॉर्मेशन अबाउट हिमोग्लोबिन मध्ये काय असेल, यू शुड हॅव टू राईट द स्ट्रक्चरल ऍस्पेक्ट्स ऑफ द हिमोग्लोबिन. त्याच्यानंतर तुम्हाला काय लिहावं लागेल, वॉट एव्हर डिफरंट म्हणजे जनरल काय असेल की हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चरल ऍस्पेक्ट मध्ये सगळं झालं बघा. म्हणजे हिमोग्लोबिन दिसतो कसा, त्याच्यामध्ये कुठले कुठले युनिट्स असतात, त्याचा सेंट्रल ॲटम कोण आहे, तो कसा इम्पॉर्टंट आहे. दिस इन्फॉर्मेशन यू शुड हॅव टू पुट अंडर द इन जनरल इन्फॉर्मेशन ऑफ द हिमोग्लोबिन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे काय असेल की मेकॅनिझम ऑफ द ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन बाय द हिमोग्लोबिन. तर हिमोग्लोबिन ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करायचं ऍक्च्युअल मेकॅनिझम काय, तर त्या ऍक्च्युअल मेकॅनिझम बद्दल इन्फॉर्मेशन असणार आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये ऍक्च्युअल मेकॅनिझम मध्ये तुम्ही काय द्यायला लागणार आहे की ऍक्च्युअली हिमोग्लोबिन कसा ट्रान्सपोर्ट करतो ऑक्सिजन. आता इथंही परत जी मी बायोलॉजी तुम्हाला सांगितली, बायोलॉजी काय सांगितली होती, स्ट्रक्चर ऑफ लंग. तर स्ट्रक्चर ऑफ लंग इथं मेन्शन करायची गरज नाही. यू जस्ट मेन्शन द वन स्टेटमेंट दॅट इज ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन प्रोसेस स्टार्ट्स फ्रॉम द लंग. लंग मध्ये अल्व्हिओलाई असतात एवढं सांगितलं तर चालते. अल्व्हिओलाई किंवा अल्व्हिओलर सॅक्स, अँड दीज अल्व्हिओलर सॅक्स आर सराउंडेड बाय द आर्टरीज, म्हणजे कॅपिलरीज. तर एवढा पार्ट तुम्हाला सांगायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग पुढचा जो पार्ट आहे तर तो पुढचा पार्ट तुम्ही काय करा तिथे एक्सप्लेन करा. त्याच्यानंतर मग काय की फॅक्टर्स अफेक्टिंग टू द ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन बाय. तर बेसिकली वी नो दॅट देर आर 2 फॅक्टर्स. एनीवन कॅन राईट द answer in the chat box. Which are the 2 factors affects on the oxygen transportation by the hemoglobin? कोण टाइप करते, ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन चे कुठले फॅक्टर आहेत की जे हिमोग्लोबिन ला ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करायला अफेक्ट करतात. म्हणजे एक असेल ऑक्सिजन पार्शियल प्रेशर, बरोबर. सेकंड इज पीएच ऑफ दी ब्लड म्हणूया, किंवा आपण काय म्हणूया की पीएच ऑफ दी सराउंडिंग एरिया, नियर बाय एरिया जिथं सेलच्या एरियातला असेल. अनम्यूट करा. कोण आहे? सतीश कोण आहे? ठीक आहे. काय सांगते उत्तर, कोण सांगते? विच आर द फॅक्टर्स अफेक्टिंग टू द ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन बाय द हिमोग्लोबिन? येस, एनीवन प्लीज. कोण सांगेल? विच आर द फॅक्टर्स अफेक्टिंग टू द ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन बाय द हिमोग्लोबिन? कुठले 2 फॅक्टर आहेत मला फॅक्टर तरी सांगा निदान. कोण सांगेल? अरे तुम्हाला काय बोलायचं नाही, फक्त ऐकायचं आहे का? म्हणजे ऐकलं नाही ऐकलं, बरोबर आहे की नाही? येस, काय सांगता येईल? 2 फॅक्टर कुठले आहेत? आय गॉट 1 मेसेज, आय रिसीव्ड 1 मेसेज. ओके, आय विल चेक द मेसेज. कुठं आहे? pH. ओके, मुल्ला. pH अँड द पार्शियल प्रेशर ऑफ द ऑक्सिजन. तर बरोबर आहे की पहिला जो फॅक्टर आहे तो म्हणजे pH ऑफ द सराउंडिंग टू द हिमोग्लोबिन, दॅट इज pH ऑफ द ब्लड ॲज वेल ॲज द pH नियर टू द सेल. आणि दुसरा फॅक्टर काय असेल? ऑक्सिजन पार्शियल प्रेशर. अँड वी नो दॅट ऑक्सिजन पार्शियल प्रेशर इज हायर ॲट द साइट ऑफ द लंग and oxygen partial pressure is lower at the site of the cell. तर त्याचा कसा इफेक्ट होतो तोही पार्ट आपण जनरली डिस्कस केलाय. ठीक आहे.
तर एक्सपेक्टेड एवढं आहे की एवढ्या गोष्टी तुम्ही स्पेसिफिकली काय करायला पाहिजे, अकॉर्डिंग टू द क्वेश्चन यू शुड हॅव टू राईट द आन्सर. बरोबर आहे का? तर क्वेश्चन नुसार जावा, उगाच आपलं काहीतरी रट्टा मारत म्हणून मारू नका. मी पीपीटी पण शेअर केली. काही जणांनी काय केले, दे ट्राय टू जस्ट कॉपी द कंटेंट विच इज गिवन इन द पीपीटी. पीपीटी मध्ये जे कंटेंट दिलेलं आहे तर ते कंटेंट कॉपी करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच काय की डायरेक्टली व्हॉट एव्हर द थिंग्स जस्ट आय हॅव गिवन इन द पीपीटी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन, सो यू हॅव जस्ट कॉपीड दिस पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन. हे पण एक्सपेक्टेड नाही. काय एक्सपेक्टेड काय की यू जस्ट हॅव टू राईट द आन्सर इन युअर ओन लँग्वेज ॲज पर युअर ओन माइंड बाय अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट. कन्सेप्ट समजून घेऊन तुमच्या भाषेमध्ये तुमच्या मनानं उत्तर लिहायचंय. बरोबर? तर असं एक्सपेक्टेड आहे. कारण जनरली बऱ्याच जण असं वाटतं की असाइनमेंट लिहिणं म्हणजे काय की फक्त कॉपी पेस्ट करणं. कॉपी पेस्ट करणं म्हणजे काय की जे काही तुमच्याकडे रिसोर्सेस असतील अवेलेबल त्या उत्तराचे, म्हणजे पुस्तक असेल, रेफरन्स बुक असेल किंवा सम इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम द गुगल असेल, तर हे तुमचे रिसोर्सेस आहेत इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचे. आता बरेच जण काय करतात की उत्तर कसं लिहितात असाइनमेंट मध्ये, व्हॉट एव्हर द इन्फॉर्मेशन दे हॅव गॉट फ्रॉम दी बेसिकली काय असेल की फ्रॉम दी सोर्सेस, डिफरंट सोर्सेस, फ्रॉम दी बुक, फ्रॉम दी रेफरन्स बुक, फ्रॉम दी गुगल सोर्स. ते काय करतात की डायरेक्टली दे आर कॉपी पेस्टेड दिस इन्फॉर्मेशन, कॉपी करतात आणि पेस्ट करतात ॲज इट इज. आता ज्यांनी कोणी वर्डमध्ये असाइनमेंट लिहिली, त्यांचे चान्सेस काय आहेत की दे हॅव कॉपीड द इन्फॉर्मेशन फ्रॉम दी सोर्सेस. म्हणजेच काही त्यांनी कष्ट काही केलेलं नाही, डायरेक्टली कॉपी केले आणि पेस्ट केले. बरोबर आहे का नाही? आणि हे कॉपी पेस्ट आपल्याला चेक करता येतं. म्हणजे ज्यांनी कोणी वर्डमध्ये असाइनमेंट लिहिले ना, त्यांना मी ते कॉपी पेस्ट किती % मध्ये तुम्ही कॉपी केले त्याचा डेटा पण मी प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे? म्हणजे तुम्ही किती वाजता कॉपी केलं, कुठल्या सोर्स मधून कॉपी केलं, किती वाजून किती मिनिटानं कॉपी केलं आणि कुठली कुठली वाक्य कॉपी केली, इच अँड एव्हरीथिंग आय कुड शो यू. तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शो करून दाखवू शकतो. म्हणजे ज्यांनी कोणी वर्डमध्ये ठेवलेलं आहे त्यांनी वर्डमध्ये तसंच ठेवा. मी तुम्हाला काय करतो, त्याचा प्लॅगॅरिझम रिपोर्ट पाठवतो. प्लॅगॅरिझम रिपोर्ट म्हणजे काय की त्याला मराठीमध्ये वाङ्मयी चौर्य असं म्हणतात. म्हणजे माहिती चोरणे असं म्हणतात. बरोबर आहे काय? तर ती माहिती तुम्ही कुठून चोरली, किती वाजता चोरली, किती वाजून किती मिनिटांनी चोरली, कुठली कुठली वाक्य चोरली, त्याचा सगळा डेटा आपल्याकडे अवेलेबल होऊ शकतो. तसे सॉफ्टवेअर्स आहेत. आणि मग तो जो वर्डमध्ये तुम्ही जे काही असाइनमेंट सबमिट केली, ते असाइनमेंट जर मी सिलेक्ट पूर्ण म्हणजे ती जी फाईल आहे त्या सॉफ्टवेअरवरती ज्यावेळेस मी अपलोड करतो त्यावेळेस ते सॉफ्टवेअर मला दाखवतो या व्यक्तीनं एवढे वाजून एवढ्या मिनिटानं हेही वाक्य या रिसोर्सेस मधून कॉपी केले, या पुस्तकामधून, या लिंकवरून कॉपी केले, हे सगळं दिसतं. ठीक आहे? तर त्यामुळे आणि तुम्ही हाताने लिहिताना कसं होतं की तुम्ही मॉडिफाय करून लिहिता, आणि मॉडिफाय करून लिहिल्यामुळे तुम्हाला कॉपी पेस्ट म्हणजे तिथे कॉपी पेस्ट मध्ये तुमचा रिझल्ट 0 दाखवतो. ज्याने ऍज इट इज कॉपी केले तिथं 100% प्लॅगराइज्ड असा रिझल्ट येतो. 100% प्लॅगराइज्ड म्हणजे काय की 100% कॉपी केलेला आहे. काय जणांनी थोडं मनानं लिहिलं असेल तर मग त्याच्या पर्सेंटेज नुसार मग 30%, 20%, 10%, 50% असं कॉपी पेस्टचा रिझल्ट येतो. त्यामुळं म्हणून मी सांगितलं की तुम्ही हाताने लिहा. त्याच्या मागचं कारण तेच होतं की तुम्ही जे आन्सर्स लिहिताय असाइनमेंटचे ते हाताने लिहा, हे सांगण्यामागचं कारण हेच आहे. मला लक्षात. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये. आणखीन एक गोष्ट की युजीसीचे एक सर्क्युलर आले की ज्याच्यामध्ये अकॅडमिक इयर नोव्हेंबर पासून सुरू होईल असं सांगितले. स्टील वी हॅव नॉट कन्फर्म इन्फॉर्मेशन. म्हणजे अजून विद्यापीठात असं काय आलेलं नाही. म्हणजे आम्हाला अजून म्हणजे विद्यापीठाकडून इन्फॉर्मेशन मिळालेलं नाही. पण कदाचित अकॅडमिक इयर तुमचं नोव्हेंबर पासून सुरू होण्याची शक्यता आहे. आता नोव्हेंबर पासून सुरू होणं म्हणजे काय की पहिली सेमिस्टर तुमची नोव्हेंबरला सुरू होणार. म्हणजे तुमचा सिलेबस ऍज युज्युअल वर्गामध्ये होणार. बरोबर आहे? असू दे, माहित नाही आपल्याला, जर कदाचित नाही झालं तर अवघड होईल. त्यामुळे आपल्याला जेवढं शक्य आहे ना तेवढं आपण काय करूया की ऑनलाईन सिलेबस घेऊया. कारण तुमचे सेमिस्टर अशी लांबणार आहे. म्हणजे आता जरी समजा तुमची सेमिस्टर सुरू झाली तरी काय लगेच डिसेंबरला एक्झाम नसणार आहे, किंवा नोव्हेंबरला जरी तुमची सेमिस्टर सुरू झाली तर तुमची एक्झाम मार्चच्या दरम्यानच असणार. म्हणजेच पहिली सेमिस्टर तुम्ही मार्च मध्ये देणार आहात ऑन ऍव्हरेज, सांगतोय मी अंदाजे. त्याच्यामुळे थोडंसं घाबरून जाऊ नका की तुम्हाला जो सिलेबस आहे ऑनलाईन जेवढा शक्य आहे तेवढा आम्ही घेऊच. कारण आम्हाला आता एक्झामची कामं आहेत पूर्ण महिन्याभर. पण शक्य असेल तर पुढच्या आठवड्यापासून आम्ही शक्यतो लेक्चर लावायचा प्रयत्न करू.
करू म्हणजे लेक्चर होतील तुम्ही तुमच्या बऱ्यापैकी पुढच्या आठवड्यामध्ये. पण आपल्याला अजून घाबरून जायची गरज नाही, कारण आपण स्लो जेवढं जाईल तेवढं बरं आहे. कारण कदाचित सेमिस्टर जर तुमची नोव्हेंबर पासून रेग्युलर सुरू झाली, वर्गात येऊन बसायचं असेल तर तुम्हाला हेच टॉपिक फर्दर रेग्युलर तिथे शिकवले जातील मे बी, पण जरा नंतर शिकवले जातील. कारण पहिल्यांदा न झालेले टॉपिक घेतले जातील आणि नंतर मग ऑनलाईन कव्हर झालेले जे टॉपिक आहेत त्यांना नंतर वेळ दिला जाईल. पण जर मार्च पर्यंत असेल तर सगळेच टॉपिक तुमचे परत कव्हर होतील. म्हणजे तुमची सेमिस्टर शक्यतो मार्च पासून सुरू होण्याची शक्यता आहे. अजून इन्फॉर्मेशन कन्फर्म नाही. ठीक आहे. तर मला हेच जनरलच बोलायचं होतं आज थोडंसं, की असाइनमेंट बद्दल थोडंसं सांगायचं होतं. कारण ऑनलाईन असाइनमेंट आपण पहिल्यांदाच सबमिट करतोय, त्यामुळं आपल्या मनामध्ये पण बरेच कन्फ्युजन असेल. त्याच्यामुळं म्हणलं की तुमचं कन्फ्युजन थोडंसं दूर व्हावं, त्यासाठी मी काय केलं होतं की हे लेक्चर एक अरेंज केलं होतं. त्याचबरोबर तुमचेही काही प्रॉब्लेम्स असतील तर तुमचेही प्रॉब्लेम काय तुम्हाला जर शेअर करायचे असतील माझ्याशी तर you can share your problems, you can share your doubts, so we can discuss over your doubts. If you have any doubt, you can ask question. Yes, you can write your question in the chat box. Otherwise, you can just unmute yourself and you can just speak your question. Yes, 5 minutes are remain. I will just discuss for the 5 minutes. कोण सांगेल? गुड आफ्टरनून सर. हा बोला. सुप्रिया आडूरकर कोण आहे? जस्ट सर सर काल ना असाइनमेंट सबमिट केले क्लासरूम वर, पण ती तुमच्यापर्यंत पोहोचले का नाही ते कळत नाहीये. ओके, व्हॉट्स युअर नेम? सुप्रिया आडकुरकर. हा, सुप्रियाच आहे का? जस्ट आय विल चेक इट. ओके सर. आणखी कोणाला क्वेश्चन असेल तर विचारा, मीनवाईल मी चेक करतो तोपर्यंत. तुम्हाला तिथे दिसत नाही का सबमिटेड म्हणून? हॅलो. नाही सर, काय तसं ऑप्शन पण आला नाही. फक्त तुम्ही कुठं सबमिट केली मला सांगा. क्लासरूम वर. क्लासरूम वरती डायरेक्ट क्लासरूम वरती सबमिट करायचं नाही बघा. असाइनमेंट लिहिलेली आहे का नाही तिथं तुम्हाला ऑप्शन असेल अटॅच वगैरे असा ऑप्शन, तिथंच केलंय ना. मला तर इथं काही दिसत नाहीये. तुम्ही परत एकदा कन्फर्म. हो अटॅच. हे बघा तुमचं नाव इथे दिसत नाहीये मला याच्यामध्ये दिसत. परत एकदा काय करा. ओके सर. तुम्ही काय केलं असेल, सबमिट केली असेल क्लासरूम वरती, पण तुम्ही काय स्ट्रीम वगैरे टाकली असेल तर तुम्ही काय करायचं तिथं म्हणजे स्टुडंटच्या कॉलम मध्ये, स्टुडंटच्या याच्यामध्ये. हॅलो. स्टुडंटच्या याच्यामध्ये गेल्यानंतर तिथं तुम्हाला क्वेश्चन दिसेल आणि त्या क्वेश्चनच्या आसपासच अटॅच वगैरे असं काहीतरी सबमिट वगैरे. बघितलंय का तिथं जाऊन? ओके सर. परत एकदा ट्राय करा कारण मला दिसत नाही सर. बोला सर मी परत एकदा ट्राय करून बघते. हो, परत एकदा ट्राय करा कारण माझ्याकडे इथं दिसत नाही असाइनमेंट. आणखी कोण आहे? हा सर. हा सर. सर माझा पण तोच प्रॉब्लेम आहे. काल असाइनमेंट सबमिट केले. व्हॉट्स युअर नेम? खरं सबमिट झाले का नाही माहिती. व्हॉट्स युअर नेम? प्रियांका पाटील. प्रियांका पाटील. प्रियांका पाटील. नाही झाली हो. हा झालेली आहे. प्रियांका पाटील झालेली आहे. ठीक आहे. प्रियांका पाटील. Your assignment is submitted. You can just discuss with the Adurkar. बरोबर आहे. त्यांच्याशी तुम्ही डिस्कस करून त्यांनाही सांगा असाइनमेंट कशी सबमिट करायची. प्रियांका पाटील. पाटील प्रियांका संजय पाटील ना? हो सर. Okay. Your assignment is submitted. You can discuss with others. You can tell them how to submit the assignment. Yes. Okay sir. आणखी कोण आहे? मानसी मसुटे. यांनी लिहिले बघा अगदी व्यवस्थित लिहिले. फॅक्टर्स अफेक्टिंगचा सेपरेट ग्रुप केलेला आहे. कोऑपरेटिव्ह फिनॉमिनन तुम्हाला ठीक आहे लिहायला पाहिजे की मेकॅनिझमचा तो भाग आहे नो डाऊट. पॉलिपेप्टाइडचा रोल पण लिहिलेला आहे. ओके नाईस. रिटर्न नाईस. आणखी कोण आहे? अगदी छान लिहिले बघा. लेट आले. डिस्कस केलं त्या पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे. अजून कोण आहे? हे बघा 2 मिनिट राहिले. बोला. मानसी. हा सर हँडेड लेट आला. आज ड्यू डेट 12 वाजेपर्यंत होती ना? बरोबर आहे की. आय विल एक्सटेंड द ड्यू डेट देन यू विल जस्ट कम इन द रेग्युलर सबमिशन. ओके नो डाऊट. मी केली. हँडेड लेट म्हणते का?
हो. हँडेड लेट कशामुळे म्हणत असेल की डेट संपली आहे म्हणून म्हणत असेल मी डेट एक्सटेंड करतो. स्टील आय हॅव नॉट हा एक्सटेंड हा डेट एक्सटेंड केल्यानंतर हँडेड लेट आहे तो शिक्का तुमचा याच्यावरून जाईल. ठीक आहे. आणखीन कोण आहे? सर ऋतुजा मोरे. मी बघा डेट संडेला डेट किती आहे? संडे मला वाटतं 3 सप्टेंबर ना 3 ऑक्टोबर केले बघा डेट एक्सटेंड केलेले आहे. आणखीन कोण आहे? सॉरी सॅटर्डे केले संडे पाहिजे ना. अजून कोण आहे बोला. हे बघा किती 1.5 मिनिट राहिला बघा बोला पटकन 1.5 मिनिट आपोआप मीटिंग एंड होईल. मीटिंग एंड होईल. हा बोला. ऋतुजा मोरे. हा बोला की. सर ऋतुजा मोरेची माझी पण सबमिट झाली का चेक करायची काय? ऋतुजा मोरे होय होय. नाही ऋतुवी कोरे कोण आहे? ऋतुजा मोरे बहुतेक सबमिट झालेली नाही झाली. तुम्ही काय केलंय? मी सबमिट केले सर. ओके जस्ट ट्राय यू जस्ट ट्राय वन्स अगेन. परत एकदा ट्राय करा. तुम्ही झालेली नाही काय काळजी करू नका. काय प्रॉब्लेम नाही दिसतात ते व्यवस्थित बघा विचारून का. आणखी कोण आहे? विशाल येस. हा 1 मिनिट राहिलाय बघा. कोण आहे का? खूप प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे मीटिंग आपोआप एंड होईल. थँक्यू व्हेरी मच. आणखीन कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारू शकताय. एंड करू. ठीक आहे मी एंड करतो. काय डाऊट विचारा गुगल क्लासरूम वरती मेसेज टाका.